नमस्कार मित्रांनो, मी आहे पठ्याबोधचा छोटा बॉस. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही जाणार आहोत वागीश्वर मंदिरात. चला तर व्हिडिओ सुरू करू. तसं मी वागलीतच राहतो, तर मला माहीत आहे इथले लोक प्रेमळ आहेत. तसं इथे सगळे एकमेकांशी सहानुभूतीने वागतात. पण ह्या वागलीत ट्रॅफिक नाही बेकार आहे. रस्त्यात लक्षात आलं की गाडीत पेट्रोल कमी आहे. मग आम्ही पहिला पेट्रोल पंपाकडे गेलो आणि गाडीत पेट्रोल टाकून मंदिराकडे निघालो. हायवे वरून मंदिर असं दिसतं. पप्पाने गाडी पार्किंग मध्ये लावली आणि आम्ही मंदिराकडे निघालो. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहोत मंदिराजवळ. हे वाघोलीतलं प्रसिद्ध मंदिर आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर वनवासाच्या काळात पांडवांनी मंदिराची स्थापना केली होती. हे खूप प्राचीन मंदिर असून येथील परिसराचे नुकतेच रिनोव्हेशन झालेले आहे. इथे चप्पल स्टँडची सुविधा होती. आम्ही इथे शूट काढले. मंदिराच्या आवारात ही सुंदरशी दीपमाळ आहे. माझा हात घंटीपर्यंत पोहोचत नव्हता, कारण की मी छोटा आहे ना. मग पप्पांनी मला उचलून घेतलं आणि मी जोरात घंटी वाजली. मंदिरात प्रवेश करताच सुंदर अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे. असे म्हणतात की नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली की ती शंभू महादेवापर्यंत पोहोचती. मी ती छोटीशी इच्छा सांगितली आहे. तुम्ही पण ह्या कधी मंदिरात आलात तर असंच नंदीच्या कानात सांगत जा. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. चला तर मग शंभू महादेवाचं दर्शन करू. मंदिराच्या गाभाऱ्यात खूप शांतता होती. तिथे जाऊन मनाला खूप शांती मिळत होती. आम्ही खूप भक्तिभावाने दर्शन घेतले. शिवलिंगावर दूध दही टाकण्यास मनाई होती. बाबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोर पाण्याचे कुंड दिसतं. इथे तसं हे मंदिर भाविकांसाठी भक्तांसाठी वर्षभर खुले असते. पण श्रावण महिन्यात
महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते. मंदिरावर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आपण बोटिंग पण करू शकतो, जी पण मला पप्पानी करूच दिली नाही. इथे आहे नाना नानी पार्क. इथे बसण्यासाठी सुविधा आहे. मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे स्मारक आहे. वाघोलीच्या विकास कार्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इथेच बाजूला पिलाजीराव जाधवराव यांची समाधी आहे. 1680 साली त्यांचा जन्म झाला होता आणि 1751 साली मध्ये निधन झाले. पिलाजीराव जाधव हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्यातील लष्करी नेते होते व त्यांनी अनेक लढाया आणि मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि नेतृत्व यांनी मराठी इतिहासावर कायमची छाप सोडली. अशा शूर योद्ध्याला शतशत नमन. चला तर मित्रांनो, घरी परत जायची वेळ झाली आणि आम्ही मंदिरातून बाहेर निघालो. पुढे आल्यावर म्हटलं बोटिंग साठी तर हट्ट धरला नाही, मग आता बर्फाचा गोळा खाणार. थंडीचे दिवस चालू आहेत पण तरीही पप्पाने माझा हट्ट पुरवला आणि मग पप्पानी काला खट्टा आणि मी स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतला. बर्फाचा गोळा खाऊन खूप मजा आली. गाड्याने जीप लाल झाली. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि पॉइंट हेबॉट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. हर हर महादेव.